ज्या परिस्थितीच्या बातम्या केज तालुक्यातील विलास घुले यांच्या मर्डर संदर्भात येत आहेत, विलास घुलेचा मर्डर ही बाब अतिशय दुर्दैवी आहे। ही घटना घडायला नको, पण ही घडली। घडल्याच्या नंतर जे कोणी आरोपी याच्यात आहेत, या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे। एवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे। पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि एसपी साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते सीडीआर असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा। आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहे, तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे। मी खासदार म्हणून तुम्हाला एखादी गोष्टीची अडचण येत असेल किंवा खासदाराचा सीडीआर कसा तपासा, तर ते तपासण्यासाठी तुम्हाला लिगली काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही ते तपासू शकता। तपासा, माझे तपासा, माझ्या मुलाचे तपासा, पण जी सत्यता आहे ते समोर आणा आणि जे दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरी माझी मागणी एक आहे की ह्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, ह्याचं मूळ कारण काय, हे भांडणं कशामुळे झालं, कशामुळं, ज्या की ह्या माने नावाचा व्यक्ती त्याला मारायला हे जी कोण आलेले असतील आरोपी, हे का आले, त्याचं काहीतरी मूळ असेल। उगाच कुणी कुणाला मारायला आलं तर ते मूळ काय हे सुद्धा शोधून तुमच्या तपासामध्ये जी ते सर्व जनतेसमोर ठेवलं पाहिजे। आणि त्या तपासून ते काय झालं आणि मग हा विलास सोडवायला गेला, तर सोडवायला गेला असताना त्याला मारलं, पण त्याचे सोडविणारा काय दोष आहे, त्याच्यात का मारलं, ही सुद्धा तपासात तुमच्या येईलच। समजा ही काय असेल ती सत्यता, ती सत्यता सुद्धा तुम्ही तपासून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि वारंवार आमची बदनामी केली जाते, आमचं नाव घेतलं जात आहे, आमचा कधी माझ्यावर आणखी यांची सुद्धा दाखल झाला नाही। आम्ही गुंडे प्रवृत्तीचा पार्श्वभूमी माझी आहे का, माझ्या मुलानं कधी कुणाला अरे म्हणलंय का, मुलगा माझा 21-22 वर्ष आता कसं तरी झालंय। एकच जमेची बाजू आहे माझ्यासाठी की माझा मुलगा हा सर्व कार्यक्रम वगैरे फिरतोय तालुक्यात, खासदाराच्या पाठीमागे घरातलं कोणी नाही तर तो घरातलं म्हणजे माझी फॅमिली, माझा जिल्हाच आहे, पण तरी पण एक ब्लड रिलेशन मधला म्हणून हा मुलगा सांभाळतोय। मग ह्याला कुठेतरी अडकावं अशी काही पार्श्वभूमी काही लोकांची आहे का काय, असा सुद्धा संशय येतो। ठीक आहे, आमचं दोषी असेल तर करा, पण माझं एकच म्हणणं आहे की बाबा हे जर असं नसेल तर मग ह्यांना जी चेतावणी देत आहेत, लोकांना भडकावतायत, म्हणजे एवढे काय म्हणतात त्या चेतावणीवर भाषणे केली जात आहेत। ठीक आहे, त्यांनी त्यांची मागणी जे करतायत ते म्हणजे कुटुंबाची मागणी, कुटुंबाला न्याय, त्या विलासला न्याय हे मिळालाच पाहिजे। खासदार म्हणून एक त्या बीड जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा माझी जबाबदारी ती मिळायला पाहिजे। मी त्या भूमिकेत 100% आहे। पण माझी एकच म्हणणं आहे की जर कुणी असं चेतावणीवर काही करत असेल तर यांच्यावर पोलीस प्रशासन काही कारवाई करेल का, हे कोण कोण लोक आहेत त्याला कुणी तपासेल का, किंवा हे का होत आहे, अशा परिस्थितीला सुद्धा पोलीस यंत्रणेनं तपासून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा हे अशा प्रकारचं प्रतिबंधक कायद्यानुसार किंवा त्यांच्यावर हे केलं पाहिजे, निर्बंध घातले पाहिजे की बाबा असं चेतावणीपूर्वक किंवा कुणाला भडकावण्याचं काम करू नका। जी सत्यता आहे ती समोर देऊ आणि पोलिसांना माझी पूर्ण मुभा आहे की आमच्याविषयी काय चेक करायचे, काय तपासणी करायची, जे तुम्हाला कोणी विचारतील, जे काही आम्ही दिसू तिथं तुम्ही तपासणी करावी, एवढी माझी विनंती। प्रशासन याच्यात आणि पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने तपास करेल आणि जी दोषी त्याच्यावर कारवाई करेल। खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामध्ये घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे, अत्यंत निंदनीय आहे आणि अत्यंत चुकीची आहे। जे काही घडलेलं आहे त्याचं कोणीही समर्थन करत नाही आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे। धनंजय मुंडे यांनी अगदी पोटतिडकीने सभागृहामध्ये सांगितलं की आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे। या बाबतीत धनंजय मुंडे यांचं 100% समर्थन आहे। खरं तर संतोष देशमुख असतील, महादेव मुंडे असतील, यांच्या बाबतीत धनंजय मुंडे यांनी अशीच कठोर भूमिका घेणं गरजेचं होतं। ठीक आहे, त्यांच्याकडून ती अपेक्षा नाही, परंतु सध्या त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचं सुद्धा 100% वेलकम आहे। किमान या आरोपीबाबत तरी त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे, राग आहे आणि तो असला पाहिजे, चीड आहे। 100% प्रत्येक आरोपीबाबत चीड असली पाहिजे आणि हे अगदी निष्पक्ष पद्धतीने झालं पाहिजे। जर या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे किंवा त्यांच्या परिवाराचा, कुटुंबाचा, कोणाचाही, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचा कोणाचाही जर हात असेल तर त्याच्यावर सुद्धा 100% कार्यवाही झाली पाहिजे। आरोपी हा आरोपी असतो। आरोपी हा आपल्या जातीतला असो, आपल्या धर्माचा असो, आपल्या जिल्ह्याचा असो, आपल्या गावचा असो, आपल्या कुटुंबाचा असो, आपला नातलग असो,
कोणाचंही कदापिही समर्थन करता कामा नये आणि आरोपीसाठी तर कोणीही मोर्चा काढणं म्हणजे हे माणूस नसल्याचं लक्षण आहे. कोणीही आरोपीचं समर्थन करू नये, कोणीही आरोपीसाठी मोर्चे काढू नयेत आणि जे कोणी आरोपी आहेत, जो मयत घुले आहे त्यांच्या कुटुंबियाप्रती पूर्णपणे भावना आहेत आणि त्यांना न्याय भेटला पाहिजे. आज त्यांनी त्यांचा एक मुलगा गमावलेला आहे आणि लक्षात घ्या, यामध्ये सगळ्यात मोठं फेल्युअर गृहमंत्र्याचं आहे, येथील शासन व्यवस्थेचं आहे, येथील सिस्टमचं आहे. आज मागील काही दिवसापासून, काही महिन्यापासून ज्या बातम्या आपण पाहत आहोत की प्रत्येक दिवशी कुठं ना कुठं अशा घटना घडत आहेत, यावर कुठंतरी अंकुश असला पाहिजे. आणि एकंदर घडलेल्या घटना पाहता गुन्हेगारामध्ये निर्भयता आलेली आहे आणि हे संपवण्यासाठी कुठंतरी एक कठोर कायदा बनवणं गरजेचं आहे. राज्यामध्ये, केंद्रामध्ये एक हाती सरकार आहे, प्रचंड बहुमत असणारं सरकार आहे, त्यामुळे निर्णय घ्यायलासुद्धा हरकत नाही. आणि याच्यासाठी एक स्पेशल न्यायालय बनवा, एक स्पेशल जेल बनवा आणि असे जे आरोपी आहेत त्यांना एवढी भयंकर आणि कडक शिक्षा द्या की ती शिक्षा पाहून राज्यामध्ये एक दहशत निर्माण झाली पाहिजे, भय निर्माण झालं पाहिजे की कोणीही कोणाची हत्या करताना, हात वगरताना, मारताना 100 वेळा नाही 1000 वेळा विचार करेल आणि या प्रकरणाला पूर्णपणे आळा बसेल. हे प्रकरण खूप खूप गंभीर आहे. धनंजय मुंडे यांचं परत अभिनंदन आहे, परंतु त्यांनी तीच तत्परता प्रत्येक गुन्हेगाराबाबत दाखवली पाहिजे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो हे सुद्धा त्यांनी या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या लोकांच्या ताब्यामध्ये ही व्यवस्था आहे, ज्यांनी ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवलेली आहे, ते लोकसुद्धा सुरक्षित नाहीत. यांना नेमका कोणता देश निर्माण करायचा आहे हे कळायला मार्ग नाही. या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही. ना महिला सुरक्षित आहेत, ना सर्वसामान्य सुरक्षित आहेत, ना मध्यमवर्गीय सुरक्षित आहे, ना शेतकरी सुरक्षित आहे, कोणीही सुरक्षित नाही, ना विद्यार्थी सुरक्षित आहे. आणि ज्यांच्या ताब्यामध्ये, मी परत सांगत आहे, ज्यांच्या ताब्यामध्ये ही व्यवस्था आहे ते सुद्धा सुरक्षित नाहीत. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला नेमका कोणता देश निर्माण करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःहून होरपाळून निघत आहात. बघा, तुम्ही स्वतःहून त्यामध्ये होरपाळून निघत आहात. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की येथील जी बहुसंख्य लोकसंख्या आहे त्यांच्यावर तुम्हाला वर्चस्व निर्माण करायचं आहे, परंतु ते जितके भरडले जात आहेत तितकेच तुम्ही स्वतःसुद्धा भरडले जात आहात, याचं भान मात्र तुम्हाला यायला तयार नाही. आणि त्यामुळे यावर सर्व नागरिकांनी बोलणं गरजेचं आहे आणि आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. यावर विचारमंथन होणं गरजेचं आहे आणि आरोपीकडे तटस्थ नजरेने पाहणं गरजेचं आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.